बच्चू कडूंचं आज महाराष्ट्रात रास्ता रोको आंदोलनाचं आवाहन आहे। बच्चू कडू स्वतः अमरावतीमध्ये आंदोलन करणार आहेत। महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यात शेतकरी आंदोलन करताना दिसेल। सगळ्या पक्षातील सर्व जाती धर्मातील लोक एकत्र येणार आहेत अशी प्रतिक्रिया यावर बच्चू कडू यांनी दिलेली आहे। बच्चू कडू यांच्याशी संवाद साधले आपले प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। बच्चू कडू स्वतः अमरावती जिल्ह्यामध्ये आंदोलन करणार आहे। त्याच विषयी आपल्यासोबत बोलण्यासाठी बच्चू कडू हो काय सांगा, एकंदरीत आजपासून जे आज तुमचं महाराष्ट्रभर आंदोलनाचा इशारा दिलेला, तुम्ही नेमकं कशा प्रकारे आंदोलन असणार, तुम्ही कुठे सवय आज प्रचंड प्रतिसाद आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्रभर शेतकऱ्याने हे आंदोलन हातात घेतलं आहे। शेतकरी असेल, दिव्यांग असेल, मेंढपाळ आणि मच्छीमार, शेतमजूर हे सगळे एकत्रित होऊन हे आंदोलनात सहभागी होत आहे आणि सगळ्या पक्षाचे लोक, सगळ्या जातीचे, त्याला काही श्रेय आम्ही याचं कारण नाही, पण महाराष्ट्रभर ताकदीनं हे आंदोलन होतं आणि आम्ही 2 तासाचा या आंदोलनात इशारा देऊन सरकारला एक निर्वाणीचा इशारा या आंदोलनाच्या माध्यमातून दिला जात आहे। सरकारने यावर विचार केला पाहिजे, नाही तर भविष्यात मोठं आंदोलन होईल। तुम्ही कुठे आंदोलन करणार? मी अचलपूर, चांदूर बाजार, अमरावती, संभाजीनगर, लातूरहून नांदेडला आणि मग 25 तारखेला सकाळी 8:30ला आम्ही पूर तांब्याला जाऊ। तिथल्या शेतकऱ्यांनी पहिल्यांदा देशातला शेतकरी संपाचा आंदोलन केलं होतं, ते पुन्हा करता येईल का यावर चर्चा होईल आणि तिथून आम्ही समोरची रेषा आखू। सगळ्याच पक्षाचे म्हणजे काँग्रेस असेल, उभाटा असेल, शिवसेना असेल किंवा आमचे राष्ट्रवादीचे काही असणार, मनसे असेल, यांनी सगळ्यांनी पाठिंबा दिलेला आहे। छावा संघटना आहे, काही ओबीसी, मराठा याही काही संघटनांना पाठिंबा दिलेला आहे, त्यांचं मी स्वागतच करतो आणि शेतकरी म्हणून आम्ही रस्त्यावर येतो याचा आनंद आहे। तर सरकार या आंदोलनाची खरंच दखल घेणार का? सरकारची भूमिका यावर काय असणार हे सुद्धा बघणं महत्त्वाचं असणार आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।